हॅलो, येतोय का आवाज? हॅलो हॅलो अरे आवाज येतोय का सगळ्यांना? हॅलो प्रणाली, येतोय येतोय ना, बोला की. मी तेच बोलते. आज प्रेझेंट एवढे कमी काय? प्रणाली आजारी आहे मॅडम. प्रणाली मग बोलतोय कोण? मी प्रणाली आवाज सगळ्यांची मयुरी एकसारखीच आहे वाटते. मयुरी. मयुरी आणि मयुरीचा ओळखतोय मला. दुसरा आणि कोणाचा तरी येतोय प्रणाली सारखा. उर्जिताचा पण ओळखतोय. प्रणाली आजारी आहे, बाकीचे पण प्रणाली नाही आजारी कोण. आहे. खूप महत्वाचा चॅप्टर चालू आहे ते. सो ठीक आहे. व्हायब्रेशनल कोअर स्ट्रक्चर मध्ये मी काय सांगितलं बघा. आपल्याला इथे रोटेशनल एनर्जी लेवल्स हे आपल्याला हे करायचं, निग्लेक्ट करायचं आहे. सो आवर डेफिनेशन मग आता इथे काय होईल, सगळा मेकॅनिझम तोच, फक्त रोटेशनल एनर्जी आहे ती मी आता बाजूला काढली. सो व्हॉट इज युअर डेफिनेशन, जे की आत्ताच आपण पाहिलं. काय होणार मयुरी? हॅलो अरे मी काय सांगतेय, आपलं काय होतं इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा म्हणजे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन, व्हायब्रेशन आणि रोटेशनचं कॉम्बिनेशन होतं. मग आता हा जो कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपण आता रोटेशनला बाजूला ठेवले, त्याला इग्नोर केले, निग्लेक्ट केले. मग आता तुमची एनर्जी म्हणजे काय असणार आहे, इट इज इक्वल टू ओनली इलेक्ट्रॉनिक एनर्जी आणि व्हायब्रेशनल एनर्जी. रोटेशनला मी आता स्टॉप केलेला आहे, ते निग्लेक्ट केलेलं आहे. According to that definition, so what is the definition? The vibrational core structure is the electronic spectra when the rotational fine structure is ignored. म्हणजे असा इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा की त्याच्यामध्ये रोटेशन इग्नोर केलेलं आहे. अँड ओनली टू प्रोसेसर आर टेकिंग प्लेस, ओनली इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आणि व्हायब्रेशन ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. कळतंय का? सो असा हा कन्सेप्ट आहे. सो त्याची टोटल एनर्जी इज इक्वल टू काय काढणार आपण, इज इक्वल टू इलेक्ट्रॉनची एनर्जी प्लस व्हायब्रेशनची एनर्जी. म्हणजेच इट इज शोन द डेल, त्याचा जो चेंज आपल्याला दाखवायचा आहे तेच इक्वेशन. मग आता मला त्या इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्राचा चेंज दाखवायचा आहे की त्याच्यामध्ये काय चेंजेस झाले हे रोटेशन इमिशन चालू असताना. सो वी हॅव टू डिनोट दॅट दिस इक्वेशन. सो डेल इज इक्वल टू डेल कॅपिटल ई म्हणजे इलेक्ट्रॉनची एनर्जी प्लस डेल व्ही. तर हे डेफिनेशन वरून तुम्हाला सांगता यायला पाहिजे. तोच कन्सेप्ट इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्राचा, फक्त त्याच्यामध्ये व्हायब्रेशन आहे ते आपण निग्लेक्ट करायचं आहे. त्याच पद्धतीनं therefore the frequency of emitted or absorbed radiation. मग आता रोटेशनचा कन्सेप्ट दिलेला आहे, त्याच्यामुळे आता इथं फ्रिक्वेन्सी मध्ये पण काय होणार आहे, इथं एच न्यू असतो. इथं एच न्यू इज इक्वल टू हे रिलेशन आपण मगाशी बघितलं होतं मगाच्या स्लाइडवरती. इथला एच आहे तो फक्त इकडे घेतला आणि इलेक्ट्रॉनिकची फ्रिक्वेन्सी प्लस चेंज इन द एनर्जी ऑफ व्हायब्रेशनल एनर्जी levels. So nu is equal to frequency of electronic transition plus frequency of change in these rotational energy levels. So according to that equation, as the rotational band structure is neglected, then it gives the frequency corresponding to band origin of a system of a vibration bands which form the electronic spectrum. अतिशय सोपं, सिंपल आहे. डेफिनेशन मध्ये तुम्ही सांगताय की आमचा रोटेशन स्पेक्ट्रा आम्ही निग्लेक्ट केलेला आहे. मग इथं फ्रिक्वेन्सी कोणाची असणार आहे, कोणाची फ्रिक्वेन्सी मिळेल, फक्त सिंपल आहे ना, राहतो कुठलं फक्त व्हायब्रेशन आणि इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. इलेक्ट्रॉनिक. म्हणजे इथं फक्त आपण कोणाची फ्रिक्वेन्सी कन्सिडर करू शकतो किंवा कॅल्क्युलेट करू शकतो, ओनली दिस टू केसेस, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आणि व्हायब्रेशन ट्रान्झिशन. तर असा हा व्हायब्रेशनल कोअर स्ट्रक्चर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर हा कन्सेप्ट यायला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा म्हटलं की मगाच्या डेफिनेशन आहे ते डोळ्यासमोर यायला पाहिजे. तर असा हा कन्सेप्ट आहे. आता याच्यामध्ये कंडिशन काय आहेत बघा. ड्युरिंग इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन देअर आर नो सिलेक्शन रूल फॉर व्हायब्रेशनल क्वांटम नंबर व्ही. आता आपण व्हायब्रेशनच्या वेळी त्याचा सिलेक्शन रूल पाहिला होता, डेल व्ही इज इक्वल टू वॉट अँड डेल झेड इज इक्वल टू वॉट. आता काय होते, आता एक्झॅक्ट अपोज होणार आहे. मयुरी सांगा, डेल जे व्हायब्रेशन रोटेशन साठी सिलेक्शन रूल काय होता इंडिव्हिज्युअलच्या वेळी आपण स्टडी केला. राईट, प्लस दोन्हीसाठी प्लस, मायनस. राईट, दोन्हीसाठी प्लस मायनस 1 होता.
बट आता त्याच्या ज्यावेळेस कॉम्बिनेशन होतं, कॉम्बिनेशननुसार आपल्याला ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा मिळतो, तर इथं ह्या इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रामध्ये देअर आर नो सिलेक्शन रूल फॉर व्हायब्रेशन क्वांटम नंबर. इथं व्हायब्रेशनसाठी कुठलाही सिलेक्शन रूल नाहीये. दस डेल व्ही कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑर झिरो. पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो किंवा झिरो पण असू शकतो. हे सगळ्यांनी डोक्यात ठेवायचं आहे. इंडिव्हिज्युअल ज्यावेळी व्हायब्रेशनल एनर्जी लेवल बघतो त्यावेळी त्याला सिलेक्शन रूल आहे +or-1. बट आता इथे इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रममध्ये दे डज नॉट हॅव्हिंग ए सिलेक्शन रूल. सो इफ ए ग्रुप ऑफ bands correspond to same electronic transition, then there are called as a system of band. आत्ताच आपण पाहिलं ते ग्रुप बघितलं ना, हेच आहे ते. ह्याला सिस्टम ऑफ बँड्स म्हणायचं, बिकॉज इट इज मेड अप ऑफ नंबर ऑफ व्हायब्रेशनल रोटेशनल एनर्जी लेवल्स. So next, the bands are named by the vibrational quantum numbers of upper and lower electronic state, V dash, V double dash. हे फिगर मध्ये आता कर्व कडे जायचं. हे कशाशी रिलेटेड आहे? व्हायब्रेशन्स ना. मग आता मला ग्राउंड स्टेट दाखवायचे आहे, एक्साइटेड स्टेट दाखवायचे आहे, तर त्या व्हायब्रेशनच्या एक्साइटेड ग्राउंड हे बघणार आहे आपण पुढे फिगर मध्ये. आता हे सेंटेन्स फक्त बघा. The bands are named by the vibration quantum number upper and lower electronic state, V dash आणि V double dash. इथला जो आपण पॅराबोलिक कर्व बघतो प्रत्येक वेळी व्हायब्रेशनचा ना, तो हे इथं V डॅश असणार आहे, पुढच्या स्टेटला गेले की V डबल डॅश असणार आहे. इकडे हा V डॅश, V डबल डॅश. आता हे आपण झूम करून बघतोय. ही जी फिगर आहे तर आता आपण इकडे झूम करून बघणार आहे. नेक्स्ट आहे ते पुढे फिगर मध्ये. So there is a convenient way to classification of bands. There is a Hello? हा एक मिनिट, 1-2 मिनिट थांबा, कॉल सरांचं. हॅलो हॅलो. हा मॅडम. हा सॉरी, कॉल आला 2 मिनिटं. तर आता ह्याचं काय आहे बघा, देर इज अ कन्व्हिनियंट वे टू क्लासिफिकेशन ऑफ बँड्स. आता ते बँड्स आहेत, त्याचं काय काय कंडिशन्स आहेत. इफ डेल व्ही इज इक्वल टू व्ही डॅश मायनस व्ही डबल डॅश इज कॉन्स्टंट, देन सेरीज ऑफ सच बँड्स इज कॉल्ड एज द सिक्वेन्स. म्हणजे डेल व्हीची व्हॅल्यू जर व्ही डॅश मायनस व्ही डबल डॅश असेल तर, आणि ती जर कॉन्स्टंट असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, ए सिक्वेन्स. त्याच्यानंतर ए सेट ऑफ बँड्स करस्पॉन्डिंग टू सेम व्ही डॅश अँड डिफरंट व्हॅल्यूज ऑफ व्ही डबल डॅश. ह्या जर वेगळ्या वेगळ्या असतील बघा, और सेम व्हॅल्यू ऑफ व्ही डबल डॅश अँड डिफरंट व्हॅल्यू ऑफ व्ही डॅश. म्हणजे व्ही डॅश आणि व्ही डबल डॅश म्हणजे ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेटची व्हायब्रेशनल एनर्जी लेवल लगेच डोक्यात यायला पाहिजे. हे व्ही डॅश आणि व्ही डबल डॅश हे काय दाखवते, तर त्याची ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट दाखवते. आणि त्यावेळच्या व्हॅल्यू म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथं कर्व मध्ये दाखवलं होतं, सारखी फिगर दाखवायला लागते बघा, ती तिथं टाकलीच की बरोबर असतं. हे दाखवतो आपण, ह्या हे व्ही डॅश व्ही डबल डॅश हे झूम करून पाहतो ना आपण. मग आता प्रत्येक वेळी जर ह्या व्ही ची आणि ह्या व्ही डॅशची व्हॅल्यू जर मॅच नसेल आणि जर मॅच असेल, कारण आता या 2 पद्धतीत बघणार आहे आपण, पुढे ते फिगर मध्ये आहे, एकदा एक्साइटेड मध्ये बघणार आहे, एकदा ग्राउंड मध्ये बघणार आहे. मग आता ह्या इथला व्ही डॅश आणि वर कुठेतरी एक व्ही डॅश असेल, त्याची जर व्हॅल्यू 0 आणि 0 मॅच झाली तर तुम्हाला त्याचा सिक्वेन्स मिळणार आहे. पण जर ती व्हॅल्यू जर नाही मॅच झाली तर त्याला काय म्हणायचं आहे बघा इथे. सो इट इज कॉल्ड ॲज प्रोग्रेशन. हे MCQ ला विचारू शकतात. जर ह्या दोघांची व्हॅल्यू सेम असेल, इट इज कॉल्ड ॲज द सिक्वेन्स, अँड
if this having the value different it is called as the progression. तर त्याचं फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे व्ही डबल, हे पुढं कळेल फिगर मध्ये तुम्हाला, हे ध्यानात ठेवा. व्ही डबल डॅश इज इक्वल टू 0 असेल आणि व्ही डॅश इज इक्वल टू 0 1 2 3 असेल, याला म्हणायचं प्रोग्रेशन. त्याचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. सो इट इज द व्हायब्रेशनल कोअर स्ट्रक्चर. मग आता व्हायब्रेशनल कोअर स्ट्रक्चर आपण बघतोय. मग आता नक्कीच तुमचा स्पेक्ट्रम कसा असणार आहे जो मिळालाय तो. At room temperature, most of the molecule will be found in ground state electronic state, ground electronic state with V double dash is equal to 0, and hence we accept a set of absorption bands as shown in figure. ही फिगर ऑलरेडी आपण पाहिलेली आहे. आता हे इथं एवढं मी दाखवत होते ना व्ही डॅश आणि व्ही डबल डॅश, तर इथं सिम्पल आहे बघा. हे जे दोन आहेत व्ही डबल डॅश आणि व्ही डॅश, तर ही व्हायब्रेशनल एनर्जी लेवलच आहे, व्हायब्रेशनल ट्रान्झिशनच आहे. बट इट इज इन ग्राउंड स्टेट आणि इट इज इन एक्सायटेड स्टेट. ग्राउंड स्टेटला व्ही डबल डॅश म्हटलेला आहे आणि जो एक्सायटेड स्टेट मधला आहे त्याला व्ही डॅश म्हटलेला आहे. मग आता ट्रान्झिशन होताना इथला व्ही डॅश आणि इथला हा व्ही डॅश जर एकत्र असेल 0, इथं बघा 0 0 आहे, तर ह्याला काय म्हणायचं आहे आपल्या डेफिनेशन अनुसार V dash is also equal to 0 and V double dash is also equal to, हे ट्रान्झिशन दिसतंय का हे, तर ह्याला काय म्हणायचं आहे. अरे आताच डेफिनेशन बघितली, सिक्वेन्स. दोन्हीची व्हॅल्यू 0 0 आली म्हणजे सेम आली ना, V डॅश आणि V डबल डॅश, सिक्वेन्स म्हणायचं. आणि आता इथं वेगळी वेगळी आहे, इथं 1 आहे परत 0 आहे किंवा 2 आहे 0 आहे, म्हणजे याला काय म्हणायचं आहे प्रोग्रेशन. डिफरंट आहे, हे एमसीक्यूला विचारू शकतात, लगेच इथं प्रूव्ह करून दाखवलेला आहे. आणि हा तर स्पेक्ट्रा आपण ऑलरेडी बघितलेला आहे, सेम व्हायब्रेशन रोटेशनचा स्पेक्ट्रा लगेच डोळ्यासमोर यायला पाहिजे. फक्त याच्यातला आपण हाफ पार्ट बघतोय कारण इथं रोटेशन निग्लेक्ट झालेला आहे, इग्नोर केलेला आहे. हाच स्पेक्ट्रा फक्त आपण व्हायब्रेशनचा स्टडी करतोय म्हणून इथं फक्त व्हायब्रेशन घेतलेलं आहे. आणि ह्या व्ही डॅश आणि व्ही डबल डॅश वरून तुमचं सिक्वेन्स आणि प्रोग्रेशन ठरलेलं आहे. सो इट इज कॉल्ड ॲज द व्हायब्रेशनल कोअर स्ट्रक्चर. दोन कन्सेप्ट बघितल्या, इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा कॉम्बिनेशन असणार आहे, त्याच्यामध्ये कोणाकोणाचं सांगा, मी सारखं विचारणार ते, त्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही. दोन कन्सेप्ट आपण इथं बघितल्या, राईट. त्याच्यामध्ये तिन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली कशा होतात ते बघितल्या, त्याची एनर्जी बघितली, त्याची फ्रिक्वेन्सी बघितली. त्याच्यानंतर व्हायब्रेशनल कोअर स्ट्रक्चर मध्ये रोटेशन आहे ते काढून टाकलं मी, जो इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा होता ते स्ट्रक्चर होतं ते ॲज इट इज आहे, फक्त त्याच्यातलं रोटेशनचा पार्ट मी साईडला काढला. त्याच्यावरून तुम्हाला हे आर्टिकल मिळालं किंवा हा स्टडी मिळाला. मग तो कसा एनर्जी लेवल आहे, त्याचे सिलेक्शन रूल कसे आहे ते बघितलं. त्याला सिलेक्शन रूल नाहीये, इथं व्हायब्रेशनल कोअर स्ट्रक्चर मध्ये सिलेक्शन रूल नाही आहे. ह्या कसा पण असू शकतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर 0, बघा तेच मी डबल सांगतेय. आणि देन त्याच्या व्हॅल्यूज मग व्ही डॅश व्ही ह्या जर एकसारख्या असतील तर त्याला सिक्वेन्स म्हणायचं आहे, जर डिफरंट असतील तर त्याला प्रोग्रेशन म्हणायचं आहे. सो इज इट क्लिअर, हे समजलं असेल तर. आता ह्या दोन कन्सेप्ट नंतर आणखीन एक इथं तिसरा कन्सेप्ट आहे, फ्रँक कंडोन प्रिन्सिपल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्याचं मेकॅनिझम काय आहे, ह्याला फ्रँक कंडोन प्रिन्सिपल का म्हटलेलं आहे, आणि हे आपण इथं आता बघणार आहे. दिस इज द लास्ट आर्टिकल इन युअर दिस चॅप्टर. सो व्हॉट इज दॅट फ्रँक कंडोन प्रिन्सिपल, आतापर्यंत तुम्ही ऐकले का. दिस इज अ स्टडी ऑफ व्हायब्रेशन, रोटेशन अँड दिस इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. सो इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन म्हणजे मी काय सांगितलं, पहिली गोष्ट ना हे खूप ना असं समजावून घ्या. आता रोटेशन, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन मी काय सांगितलेलं तुम्हाला, आता त्याच्या भोवतीच फिरणार आहे. फ्रँक कंडोन काय केलेलं आहे, त्याच्या भोवतीच फिरलेलं आहे. बट ऍक्च्युअली त्याचं ट्रान्झिशन कसं होतं, त्याची प्रोबॅबिलिटी कुठे आहे त्या सगळ्या मॉलिक्युल्स मध्ये, हे ह्या फ्रँक कंडोन मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. मग रोटेशन व्हायब्रेशन तुम्ही सांगतोय ते रोटेट होतोय मॉलिक्यूल किंवा ते ॲटम्स आहेत ते रोटेट होतात सेंट्रल ऍक्सिस मध्ये म्हणून रोटेशन. व्हायब्रेशन मध्ये तिथे व्हायब्रेट होतात, ऑसिलेट होतात म्हणून व्हायब्रेशन. त्याच पद्धतीने थर्ड मी सांगितलं होतं इलेक्ट्रॉनिक. मग इलेक्ट्रॉनिक मध्ये मी काय कन्सेप्ट दिलता तुम्हाला ध्यानात ठेवायसाठी, कधी मिळणार आहे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन, हेच मला अपेक्षित असते, तुम्ही बोलत नाही. तर मी किती क्लू दिला. इलेक्ट्रॉनिक साठी मी एक आयडिया दिली ना तुम्हाला, इमिशन ऍब्सॉर्प्शनची. ते इमिशन होणार आहे एक्साइटेड मधून ग्राउंड स्टेट मध्ये, ऍब्सॉर्प्शन होणार आहे
ते जे आहे इमिशन ऍब्सॉर्प्शन ते म्हणजेच इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आहे रे बाळांनो. मी तेच सांगते तुम्हाला, त्याचे अर्थ समजावून घ्या. रोटेशन मध्ये तुम्ही सांगते की तो रोटेट होतोय, व्हायब्रेशन मध्ये व्हायब्रेट होतोय. तसं इलेक्ट्रॉनिक मध्ये काय होते, इमिशन ऍब्सॉर्प्शनच्या ज्या लाईन मिळतात ना किंवा त्याच्या थ्रू जे ते ट्रान्झिशन होते, व्हायब्रेशन होते, ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आहे तुमचं. तर या तिन्ही भोवतीच आता परत फिरणार आहे आपण. आता फ्रँक कंडन प्रिन्सिपल काय आहे बघा. इट इज अ व्हेरी इझी अँड इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग. It is a rule in a spectroscopy and quantum chemistry. It explains the intensity of a vibronic transition. So what is mean by vibronic transition? Who tell me? अरे किती सोपं आहे. काय म्हणतात त्याला मराठीत बरं. एखाद्या वर्डचा आपण फोड करतो बघा, ह्या शब्दातच दिलेला आहे त्याच. व्हायब्रॉनिक ट्रान्झिशन. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट. जस्ट आपण आता व्हायब्रॉनिक कोअर स्ट्रक्चर हे बघितलं, व्हायब्रेशनल कोअर स्ट्रक्चर बघितलं. तर व्हायब्रॉनिक ट्रान्झिशन म्हणजे काय? इज इट द कॉम्बिनेशन ऑफ रोटेशन, व्हायब्रेशन और इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन, or is it a combination of only electronic or vibration transition? इलेक्ट्रॉनिक अँड व्हायब्रेशनल. राईट, येस. आणि त्याच्यासाठी आपण हा कन्सेप्ट बघितला होता. 1 मिनिट. त्याच्यासाठी हा मी व्हायब्रेशनल कोअर स्ट्रक्चरचा कन्सेप्ट तुम्हाला आधी दिलेला आहे की त्याच्यावरून आपल्याला व्हायब्रॉनिक स्ट्रक्चर किंवा ट्रान्झिशन बघायचं आहे. इथं रोटेशन येत नाहीये. सो फ्रँक कंडन प्रिन्सिपल इट एक्सप्लेन द इंटेन्सिटी. आतापर्यंत आपण याचं कॉम्बिनेशन बघितलं. मग आता वी हॅव टू कॅल्क्युलेट द इंटेन्सिटी जे ते ट्रान्झिशन होतं. मग ते कसं आपण आता व्हॅल्यूज बघितले ना आपण व्हायब्रेशनच्या लेवलची. पहिले ग्राउंड स्टेट 0 असेल, त्याच्यानंतर एक्साइटेड 1 असेल, त्याच्यानंतर एक्साइटेड 2 असेल. मग ह्या ज्या सेंट्रल लाईन्स आहेत ट्रान्झिशनच्या, त्याच्यामध्ये त्याची कशाची इंटेन्सिटी जास्त आहे, कुठल्या ट्रान्झिशनची, 0 to 0 ची जास्त आहे का, 0 पासून निघालेले ट्रान्झिशन 1 ला जाऊन थांबले त्याची जास्त आहे का, कुठल्या लाईनची इंटेन्सिटी जास्त आहे, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला हे फ्रँक कंडन प्रिन्सिपल यूज करायचं आहे. सो बघा त्याची डेफिनेशन इन फिगर सरळ दिलेला आहे. फ्रँक कंडन मध्ये 3 स्टेप होतात बघा. सायमल्टेनियस चेंज इन इलेक्ट्रॉनिक अँड व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्स. इथं पण तुमचा रोटेशन हा नाहीये, इथं इग्नोर करायचं आपल्याला. म्हणजे आता इथं 2 प्रोसेस ह्या सायमल्टेनियसली होत आहेत. कुठल्या तर व्हायब्रेशनल लेवल आणि रोटेशनल एनर्जी लेवल. त्याच्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक रोटेशन होत नाहीये. व्हायब्रेशन अँड ओनली इलेक्ट्रॉनिक प्रोसेसेस आर सायमल्टेनियसली टेक प्लेस. आता इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होते म्हणजेच नक्की द ऍब्सॉर्प्शन और इमिशन टेक प्लेस. आणि द कॉम्बिनेशन ऑफ दिस ऍब्सॉर्प्शन किंवा कॉम्बिनेशन ऑफ दॅट इलेक्ट्रॉनिक आणि व्हायब्रेशन वी आर गेटिंग व्हायब्रॉनिक. आताच मयुरीने सांगितलं, नावातच आहे व्हायब्रेशन आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे व्हायब्रॉनिक. द रोटेशन हे निग्लेक्ट करायचं आहे. रोटेशन आहे त्याच्यात. माझा प्रश्न काय आहे बघा, आता तुम्ही मी सांगते म्हणते की निग्लेक्ट करायचंय म्हणजे तिथं रोटेशन आहे का नाही हो, कोण सांगते? मयुरी आहे तिथं, फक्त आपण ते निग्लेक्ट करतोय. कारण हे एक मोलिक्यूल मध्ये हे एवढा सगळं प्रोसेस होते, हे आपल्याला दिसणार पण नाही किंवा त्या स्वतः मोलिक्यूलला किंवा ते स्वतः जे इलेक्ट्रॉन असतात ना त्यांना सुद्धा ते कळत नाही, एवढं फास्ट मोमेंट ती होते. ऑब्व्हियसली तर रोटेशन असणार आहे ना, कारण रोटेशन स्पेक्ट्रा कुठं मिळतोय आपल्याला, व्हायब्रेशन मध्येच मिळतोय ना, इन द गॅप बिटवीन दॅट व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्स. हे बघितलं की आपण. इथं ते एवढं फास्ट होतंय की तिथं ते निग्लेक्ट करतोय आपण. तिथं त्याचा ते दिसत सुद्धा नाहीये एवढं, म्हणून ते आपण निग्लेक्ट केलेलं आहे. आणि त्याच्या थ्रू आपल्याला मग आपण फक्त इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आणि व्हायब्रेशनचं ट्रान्झिशन हे कंबाईन करून इथं व्हायब्रॉनिक ट्रान्झिशन तुम्हाला मिळाले. ते बुक मध्ये नाहीये, हे फक्त तुमच्या जादा अंडरस्टँडिंग साठी मी इथं बुक केलेलं आहे. सो नेक्स्ट प्रिन्सिपल बघा, फ्रँक कंडन प्रिन्सिपल. त्याचं प्रिन्सिपल काय आहे, अँड इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन टेक प्लेस. इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन म्हटलं की डोळ्यासमोर ऍब्सॉर्प्शन इमिशन यालाच पाहिजे बघा. अँड इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन टेक प्लेस सो रॅपिडली that a vibrating molecule does not change its internuclear distance appreciably during the transition. अतिशय महत्वाचं प्रिन्सिपल बघा, फ्रँक कंडन प्रिन्सिपल. मला काय सांगितलं आहे फ्रँक कंडन, अँड इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन टेक प्लेस हाऊ,
एखाद्या मॉलिक्यूलमध्ये व्हायब्रेशन रोटेशन तर होतेच, बट त्याचं जे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होतंय ते एवढ्या रॅपिडली होते बघा. सो रॅपिडली मीन्स सो फास्ट की त्या मॉलिक्यूलला रोटेट आणि व्हायब्रेशन त्याचं कम्प्लीट व्हायच्या आतच तो इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट मधून एक्सायटेडला जातो, एक्सायटेड मधून परत ग्राउंडला येतो. म्हणजे ते एवढ्या फास्ट होते. तुम्हाला फिगर दाखवते त्याची. फॉर एक्झाम्पल हा सिंपल इथं कर्व कन्सिडर करा. हे काय आहे तुमचं ऑसिलेशन. जस्ट मी जो पार्ट दाखवते तो फक्त कॉन्सन्ट्रेट करा. ह्या ज्या हॉरिझॉन्टल लाईन आहेत त्या काय दाखवले आपण व्हायब्रेशनल दाखवलेलं आहे एनर्जी लेवल. प्रिन्सिपल समजावून घेतो आपण फ्रँक कंडनचं. तर बाय डेफिनेशन बघा कसं प्रिन्सिपल आहे ते. हा जो पार्ट आहे 0, 1, 2 ह्या आपल्या काय आहेत रे, ह्या व्हायब्रेशनल एनर्जी लेवल आहेत. इज इट क्लिअर? हे मी दाखवते. कर्सर दिसते का बघा सगळ्यांना पुढे? येस ऑर नो? ह्या ज्या लाईन्स आहेत हॉरिझॉन्टल ह्या तुमच्या ह्या पॅराबोलिक कर्व मिळाले की नाही आपल्याला? हा काय आहे? सिंपल एनर्जी कर्व आहे व्हायब्रेशनल एनर्जी लेवलच्या. आणि ह्याच्यामध्ये आपण सांगतो की ह्याच्यामध्ये ह्या गॅपच्या मध्ये इथं रोटेशनल एनर्जी लेवल आहे. मग आता आपण जे सेंटेन्स बघितलं फ्रँक कंडन प्रिन्सिपलचं, त्याचं काय होतं तर हे आपल्याला ह्या लेवल्स किंवा हा पॅराबोलिक कर्व कशामुळे मिळालाय हो? मला ह्याच्यामुळे मिळालंय व्हायब्रेशनमुळे. हा तुमचा कंटिन्युअसली 2 ॲटम्स आहेत ते ऑसिलेट होते. मग आता आपल्याला काय बघायचं आहे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. मग यांचं हे व्हायब्रेशन चालूच आहे. फॉर एक्झाम्पल मी ते फिगर काढते बघा. हे 2 ॲटम्स आहेत तिथं. आता ह्या 2 ॲटमच्या व्हायब्रेशन कंटिन्युअसली हे व्हायब्रेट होत आहे. तिथे व्हायब्रेट होऊन त्यांचं डिस्टन्स परत इन्क्रीज होते, परत इन्क्रीज होते, परत इन्क्रीज होते, परत इन्क्रीज होते, परत इकडे 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 इन्क्रीज होते. त्यांची ती ओरिजिनल प्रोसेस चालूच आहे. त्याच्या थ्रू आपल्याला हा कर्व मिळालाय. मग हे चालूच आहे. पण हे चालू असताना मी सांगते की इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होते म्हणजे इमिशन ऍब्सॉर्प्शन होते. आणि ते कशाने दाखवले तर त्या व्हर्टिकल लाईनने दाखवले. हे पुढच्या स्लाइडमध्ये आहे. जस्ट मी तुम्हाला ते प्रिन्सिपल समजावून सांगते. म्हणजे जे ट्रान्झिशन होते हे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन त्यावेळी हा जो पॅराबोलिक कर्व आहे की नाही हा अजिबात चेंज होत नाही. हा पॅराबोलिक कर्व मधला हे डिस्टन्स आहे त्याला काय म्हटले आपण आर म्हटले. मगाशीच मी दाखवले. त्याला आपण बॉन्ड लेंथ म्हणले, त्याला आपण इंटरन्यूक्लियर स्पेसिंग असं म्हटले. मग ते का चेंज होत नाही? हे प्रत्येक हा कर्व ऍज इट इज आहे. हा कर्व जो आहे हा ऍज इट इज आहे. मग हा ट्रान्झिशन हे व्हर्टिकलच का दाखवले रे? त्याला रिझन आहे. तुमचा हा इथला जो ऍटम आहे हा व्हायब्रेट होऊन किंवा रोटेट होऊन ओरिजिनल पोझिशनला येईपर्यंत त्यातला जो इलेक्ट्रॉन आहे तो एवढ्या फास्ट इमिट होतोय ऍब्सॉर्ब होतोय, एवढ्या फास्ट इमिट होतोय ऍब्सॉर्ब होतोय की त्याच्या त्या ट्रान्झिशनला आणि व्हायब्रेशनला ते कळत सुद्धा नाहीये. म्हणजे ते अजिबात डिस्टर्ब सुद्धा होत नाही. तो व्हायब्रेट होऊन किंवा रोटेट होऊन त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईपर्यंतच तो इलेक्ट्रॉन वर जातोय खाली येतोय, वर जातोय खाली होतोय. म्हणजे एक रोटेशन कम्प्लीट होईपर्यंत नंबर ऑफ वेळा तो एक्साइट होतोय ग्राउंडला येतोय, एक्साइट होतोय ग्राउंडला होतोय. समजते का बघा? आणि त्याच्यामुळं हा कर्व आहे हा पॅराबोलिक कर्व हा ऍज इट इजच राहतोय. फक्त जो अप अँड डाऊन होतोय त्याच्या थ्रू तुम्हाला मग तो इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन दाखवता येते किंवा त्याच्या थ्रू मग हे आपण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन झाले असं दाखवते. तर असं त्याचं मिनिंग आहे. समजलं का? म्हणजे व्हायब्रेशनचा रोटेशनचा कर्व आहे जो पॅराबोलिक तो ऍज इट इज आहे. म्हणजेच त्याची जी रेडियस होती ती ऍज इट इजच आहे. बट ते एवढ्या वेळा ते अप अँड डाऊन होते, एवढ्या वेळा ते ऍब्सॉर्ब आणि इमिट होते. इट इज सो रॅपिडली and that a vibrating molecule does not change its internuclear distance. त्याचं व्हायब्रेशन आणि रोटेशन हे चालूच आहे. ते अजिबात डिस्टर्ब होत नाहीये. म्हणजे त्यांना ते कळत सुद्धा नाही. एवढा विदिन सेकंड ते इलेक्ट्रॉन तिथला तो मूव्ह होतोय, अप अँड डाऊन होतोय. तर असं हे फ्रँक कंडन प्रिन्सिपल आहे. आणि हे प्रिन्सिपल आपण काय यूज करतोय तर वी हॅव टू कॅल्क्युलेट व्हॉट द इंटेन्सिटी ऑफ दॅट ट्रान्झिशन. मग आता ती इंटेन्सिटी मला कॅल्क्युलेट करायची आहे. दॅट्स वाय वी हॅव टू युजिंग दिस फ्रँक कंडन प्रिन्सिपल. तर हे प्रिन्सिपल समजलं असेल तर हाऊ इट ऍक्ट हे तुम्हाला आता बघायचं आहे. सो इथं फिगर मध्ये दाखवलेलं आहे बघा. व्हायब्रेशनल एनर्जी लेवल अँड ट्रान्झिशन कॉरेस्पॉन्डिंग टू 2 इलेक्ट्रॉनिक स्टेट. मग आता इथं 2 स्टेट घेतलेले आहेत. समजते का बघा? फ्रँक कंडन प्रिन्सिपल आता आपण बघतोय कारण मला आता काय काढायचे आहे इंटेन्सिटी काढायची आहे. तर इथं 2 कर्व दाखवले पॅराबोलिक. हे 2 कर्व म्हणजे काय आहे रे? कोण सांगेल आता? एवढं तरी सांगायला पाहिजे. हे 2 एनर्जीचे कर्व आहेत पॅराबोलिक कर्व. हे कशाचे कर्व आहेत सांगा ना? इमिशन ऍब्सॉर्प्शन. कशाचे? बरोबर आहे सांगा. व्हायब्रेशनल एनर्जी लेवल आहे रे बाळांनो. व्हायब्रेशनल एनर्जी लेवल
बट हिअर यू सी स्लाइड वरती बघा ना, हिअर इज अ व्ही डबल डॅश, हिअर इज अ व्ही डॅश. ह्याचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हायब्रेशन्स ड्युरिंग द ग्राउंड स्टेट, दिस पार्ट शोज. व्ही डबल डॅशला मी सांगितलं होतं मी ग्राउंड स्टेट, आणि व्ही डॅशला मी सांगितलं होतं एक्साइटेड स्टेट. इकडे आता तेच सांगत होतो की आपण इथं एक्साइटेड स्टेट. तुम्ही लगेच बघा इथे आहे की नाही, फिगर समोरच आहे तुमच्या. व्ही डबल डॅश म्हणजे ग्राउंड स्टेट. म्हणजे आता मी इथं 2 व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्स कन्सिडर केल्यात, कारण मला त्याचं ट्रान्झिशन कसं होते ग्राउंड पासून. आता इलेक्ट्रॉनिक मुळे काय होतंय, ट्रान्झिशन मुळे ग्राउंड आणि एक्साइटेड स्टेट आपल्याला कन्सिडर करावी लागते सारखी. मग ती ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट कन्सिडर करण्यासाठी मी तर 2 एनर्जी घेतल्या. कुठल्या? व्हायब्रेशनल एनर्जी लेवलच, बट इन 2 केस. फर्स्ट इज द ग्राउंड स्टेट and another is the excited state. सो मग त्या ग्राउंड मधून एक्साइटेड मध्ये कसं ट्रान्झिशन होतं अप अँड डाऊन, आणि इट इज कॉल्ड ॲज इमिशन ऍब्सॉर्प्शन. बघा इथं हा एक्साइटेड मध्ये गेलेला इथला इलेक्ट्रॉन, इथून एक्साइटेड मध्ये जाऊन तो ग्राउंड स्टेटला आलेला आहे, त्याला इमिशन म्हटलेलं आहे. आणि इथला ग्राउंड स्टेट होता 0 आहे बघा. ही डबल डॅश म्हणजे ग्राउंड स्टेट, हा सगळा पार्ट ग्राउंड स्टेटचा आहे, हा एक्साइटेड स्टेटचा आहे. इथला इलेक्ट्रॉन हा एक्साइट झाला, एक्साइट होऊन इथे काहीतरी काळ थांबला आणि परत तो ग्राउंड स्टेटला आलेला आहे. त्यालाच मी इमिशन ऍब्सॉर्प्शन मगाचपासून सांगते, आणि त्यालाच इमिशन ऍब्सॉर्प्शनला आपण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन असं म्हणतोय. मग आता व्हायब्रेशन तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन मध्ये दाखवताय, रोटेशन पण ह्याच्यामध्ये दाखवताय, आणि मग इलेक्ट्रॉनिक तिसरा टाइप तुमचा कसा भेटणार आहे, तर हा व्हर्टिकल लाईन्स मध्ये तुम्हाला भेटणार आहे. सो इट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन ऑफ दॅट मोलिक्यूल. सो बघा इन दॅट फिगर, the transition from one curve to another curve occurs so quickly that atoms do not get a chance to move appreciably by the time it takes place. As a result, this is the transition tends to take place vertically. समजते का? मग हे मी मगाशी क्वेश्चन विचारला होता की हे ट्रान्झिशन व्हर्टिकलीच का झालेलं आहे, त्यांना दुसरीकडे चान्सच नाहीये. हे इथं कंटिन्युअस व्हायब्रेशन रोटेशन चालू आहे, आणि हे एवढं विदिन अ सेकंड तुमचा इलेक्ट्रॉन जम्प करतोय. एक्साइट व्हायब्रेट, एक्साइटेशन व्हायब्रेशन, एक्साइटेशन व्हायब्रेशन, की ह्याच्या सिस्टमला डिस्टर्ब व्हायला वेळच नाही, चान्सच देत नाहीये. मग तो काय करतोय, सरळ व्हर्टिकल ट्रान्झिशन त्याचं दाखवतोय. सर असा हा सिंपल कन्सेप्ट आहे. मग आता कुठल्या ट्रान्झिशनची इंटेन्सिटी जास्त आहे, कुठल्याची कमी आहे, कुठं प्रोबॅबिलिटी जास्त आहे, हे आपण पुढं बघणार आहे. सो आता बघा, द ट्रान्झिशन शुड बी रिप्रेझेंटेड बाय व्हर्टिकल लाईन्स. आत्ताच आपण बघितलं, जे फिगर मध्ये आहे तेच इथं लिहिलेलं आहे, जे बडबडले तेच इथं आहे, वेगळं काही नाही आहे. आता सिंपली आता 2 आपण स्टेट, एक ग्राउंड स्टेट व्हायब्रेशनल लेवल आणि एक्साइटेड स्टेट व्हायब्रेशनल लेवल कन्सिडर केल्या. त्याच्यामध्ये इमिशन ऍब्सॉर्प्शन कसं होतं आणि ते व्हर्टिकलच का होतं याचं रिझन मी आता तुम्हाला दिले. बिकॉज दिस सिस्टम डू नॉट डिस्टर्बिंग दिस रोटेशन अँड व्हायब्रेशन, म्हणून हे व्हर्टिकली होते. समजलं का उर्जिता, मयुरी आणि बाकीचे सगळे हो लेक्चर? मॅडम. बाकीचे कुठं गेलं कार्यकर्त्या? स्टुडंट कोण नाही येतात बघा, खूप महत्वाचा पार्ट चालू आहे हा. इट्स ओके. देन नेक्स्ट, हे झालं व्हर्टिकल लाईनच काम येतात, त्याचं रिझन व्हर्टिकलच काम येतात. तर ही सिस्टम, बाकीची सिस्टम डिस्टर्बच करत नाही, एवढं फास्ट ते होते, म्हणून तुम्हाला ते ट्रान्झिशन हे व्हर्टिकली मिळतात. आता द ऑब्झर्व्ड ट्रान्झिशन शुड स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन ऑफ अ व्हायब्रेशनल. आता माझं पुढचं टार्गेट आहे की मला इंटेन्सिटी काढायची आहे, की कुठल्या ह्याच्यात. हाच कर्व मी वेगळ्या लँग्वेज मध्ये इथं दिलाय बघा, तेच केस आहे. एक्साइटेड हे बुक मध्ये नाहीये, हे समजावून घ्या. खूप खूप सोपं करून तुम्हाला इथं मी सांगते हे, तर हे खूप समजावून घ्या व्यवस्थित. आता तीच फिगर आहे, तेच एनर्जी कर्व आहे, पण आता माझं एम काय आहे, मला इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे. हे ट्रान्झिशन कशाची इंटेन्सिटी, तर ट्रान्झिशन ध्यानात घ्या. आता इथं 2 लेवल आहेत, आता एखादं ट्रान्झिशन मला दाखवायचंय फ्रॉम दिस 0 टू दिस 0, म्हणजे ह्या ग्राउंड स्टेटच्या 0 पासून व्हायब्रेशनल लेवल 0 असताना ग्राउंड स्टेट मध्ये त्याचं ट्रान्झिशन कसं झालं, इथं 1 आहे, म्हणजे एक्साइटेड स्टेटला V इज इक्वल टू 1 असताना. असं हे नंबर ऑफ असे कुठले पण असतील, व्हॉट एव्हर. आता इथं फॉर एक्झाम्पल 1 दाखवले, असे नंबर ऑफ इथं असणार आहेत. आता कर्सर मी दाखवते बघा, असे नंबर ऑफ असणार आहेत ना इथे कुठेतरी. इथला एक्साइटेडला कुठं पण जाऊन थांबेल, इकडचं इकडे कुठे पण जाऊन थांबेल.
तर ह्याच्यातली कुठल्याची ट्रान्झिशन प्रोबॅबिलिटी जास्त असेल किंवा कुठं इंटेन्सिटी जास्त असण्याची प्रोबॅबिलिटी हे आपल्याला पाहायचंय. तर त्याच्यासाठी सिंपल एक फिगर इथं दिलेली आहे बघा. तीच सिच्युएशन इन एक्साइटेड स्टेट, इन ग्राउंड स्टेट, सेम पोझिशन. तर आता here is the ground state, here is an excited state. So what happened? In ground state, v is equal to 0, v is equal to 1, v is equal to 2. In excited state, v dash is equal to 0, v dash is equal to 1 and 2. म्हणजे आता हा लेवल्स आहेत, जे गॅप्स आहेत, त्याच्यामध्ये बघा ज्या दोन्हीकडे सेम सिच्युएशन आहे. ज्यावेळी दोन सेमच प्रोसेस आहेत ना व्हायब्रेशन. जरी एक्साइटेडला जरी असलं तरी ते व्हायब्रेशनच आहे आणि जरी ग्राउंड स्टेटला असलं तरी ते व्हायब्रेशनच आहे ना. त्याच्यामुळे मेकॅनिझम काही चेंज होणार नाहीये. अँड व्हॉट इज दॅट सेंट्रल लाईन्स? दिस सेंट्रल लाईन्स आर द व्हॉट? बोला गेले. आता हे सेंट्रल लाईन म्हणजे काय आहे? ट्रान्झिशन. कुठलं? विच? ग्राउंड पासून नो 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 नो, सेंट्रल सेंट्रल व्हर्टिकल लाईन्स. आताच मी त्याचं मीनिंग समजावून सांगितलं. हे काय आहे? इमिशन ऍब्सॉर्प्शन म्हणजे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आहे हे. आता आपण काय बघतोय, आता रोटेशन व्हायब्रेशन साठी हे दोन कर्व आपण बघितले की ते रोटेशन ते व्हायब्रेशन, ह्याच्यामध्येच रोटेशन व्हायब्रेशन होते. मी मगाचपासून सांगते की इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आहे ते व्हर्टिकली भेटते आपल्याला. व्हर्टिकली का भेटते? तर हे रोटेशन व्हायब्रेशन इथलं जे इंटरन्यूक्लियर स्पेसिंग आहे ते डिस्टर्ब होत नाहीये. कारण जे तुमचं इमिशन ऍब्सॉर्प्शन आहे हे सो फास्ट आहे, रॅपिड आहे. म्हणून आपल्याला जे इलेक्ट्रॉनचे ट्रान्झिशन आहे हे व्हर्टिकली मिळाले. मग सिंपली ह्या फिगर मध्ये दोन केसेस आहेत. एक व्हायब्रेशन लेवल ऍट एक्साइटेड, त्याच्यानंतर व्हायब्रेशनल एनर्जी लेवल ऍट अ ग्राउंड. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये काहीतरी ट्रान्झिशन होते. इलेक्ट्रॉन हा माझा ग्राउंड पासून हा एक्साइटेड मध्ये जाणार आहे. मग तो एक्साइटेड मध्ये कुठल्या लेवल वरती थांबणार आहे? जाऊन 0 वरती थांबणार आहे, 1 वरती थांबणार आहे का 2 वरती थांबणार आहे? तर ह्याची इंटेन्सिटी मला काढायची आहे. मग आता जर ही फिगर तुम्ही बघितली तर व्हायब्रेशनल एनर्जी लेवल मध्ये v इज इक्वल टू 0 असताना हा इथं मोठा कर्व मिळाला बघा. एकच कर्व आहे आणि इट इज द मोस्ट इंटेन्स. त्याच्यानंतर हा कर्व बघा, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या वरच्या लेवलवर जाचाल एक्साइटेड मध्ये, v इज इक्वल टू 1 असेल त्यावेळी हा कर्व परत डिवाइड झालाय 2 पार्ट मध्ये, म्हणजे त्याची इंटेन्सिटी जरा कमी झालेली आहे. परत तो मी v इज इक्वल टू 2 कडे गेले तर परत तो इथला जो कर्व आहे म्हणजे जी प्रोबॅबिलिटी आहे ती परत डिवाइड झालेली आहे 3 पार्ट मध्ये. सेम तसंच एक्साइटेड मध्ये होते. मग मला अशा पॉइंटची इंटेन्सिटी बघायची आहे की आता इथं व्हायब्रेशन चालू आहे ग्राउंडला आणि इथं एक्साइटेडला पण व्हायब्रेशन चालू आहे. तर इथला जो एक इलेक्ट्रॉन आहे तर त्याची पोझिशन v इज इक्वल टू 0 आहे आणि इथं एक इलेक्ट्रॉन आहे. तर तो काय झालेला आहे? ऍब्सॉर्ब करून घेतलाय एक्साइटेड स्टेटनं आणि तो v इज इक्वल टू 0 वरच जाऊन थांबलाय. समजते का बघा मयुरी? खूप सोपं आहे. 1 मिनिट कर्सर घेऊन दाखवते. मला काय म्हणायचं आहे, आता ह्या दोन लेवल्स बघितल्या आणि त्याची ही जी इंटेन्सिटी किंवा जी प्रोबॅबिलिटी ही प्रत्येक वेळेस डिवाइड कशी होते हे आपण स्टेप वाईज बघितली. 1 मध्ये कशी डिवाइड होती, 2 मध्ये ती आणखी डिवाइड होती, सिमिलरली इन एक्साइटेड. मग आता इथं जो ग्राउंड स्टेट मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे तर त्याचं आता काय होणार आहे? ऍब्सॉर्प्शन होणार आहे, मग इमिशन होणार आहे. तर त्याचं ऍब्सॉर्प्शन इमिशन म्हणजे ट्रान्झिशन होणार आहे. मग आता हा v इज इक्वल टू 0 पासून एक इलेक्ट्रॉन आहे तो इकडे वरती 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 निघाला एक्साइटेड स्टेट मध्ये आणि तो कुठे जाऊन थांबला? तर v इज इक्वल टू 0 वरती जाऊन थांबला. परत दुसरा एखादा इलेक्ट्रॉन आहे तो इथून ग्राउंड स्टेट मधून निघाला, त्याला वाटलं की मी इकडे जाऊन थांबणार आहे, v इज इक्वल टू 1 एक्साइटेड स्टेटला. तिसरा आहे त्याला वाटलं की मी इकडे जाऊन थांबणार आहे. असे नंबर ऑफ असणार आहे. मग आता ह्यातला कुठल्या प्रोसेसची किंवा कुठल्या ह्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशनची इंटेन्सिटी जास्त असेल हे आपल्याला बघायचं. समजते का बघा? खूप मी मराठीमध्ये अगदी कसं सांगते बघा तुम्हाला. असे नंबर ऑफ असणार आहे. मग त्यातल्या कुठल्या पॉइंटला मला जास्त इंटेन्सिटी मिळणार आहे तर त्याच्यासाठी एक रूल आहे. आता हे इमिशन ऍब्सॉर्प्शन म्हणजे तुमचे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आहे. मग कुठल्यासाठी प्रोबॅबिलिटी जास्त असेल तर बघायचं. ज्यावेळी तुमची मोस्ट प्रोबॅबल ट्रान्झिशन हे कधी असणार आहे? ज्यावेळी v इज इक्वल टू इन ग्राउंड स्टेट 0 इज ऑल्सो इक्वल टू 0 इन एक्साइटेड स्टेट. म्हणजे कुठलं ट्रान्झिशन मोस्ट प्रोबॅबल असणार आहे? एखादा इलेक्ट्रॉन हा
ग्राउंड स्टेट मध्ये V इज इक्वल टू 0 असेल आणि तो एक्साइटेड स्टेट मध्ये पण V इज इक्वल टू 0 लाच थांबला असेल तर इथं जास्त प्रोबॅबिलिटी आहे किंवा मोस्ट इंटेन्सिटी हायर इंटेन्सिटी असण्याची जास्त प्रोबॅबिलिटी आहे. बिकॉज बघा इथं कर्व हा मोस्ट इंटेन्स आहे 0 साठी आणि इथं पण हा मोस्ट इंटेन्स कर्व आहे आणि this one is overlap. This V is equal to 0 in excited state and this V is equal to 0 in ground state. These two curves are overlap and there is a most probability to having the maximum intensity. बट तुम्ही दुसऱ्या केसमध्ये गेला इथं 0 to 1 बघितलं हे जे ट्रान्झिशन 0 पासून 1 किंवा इथून 0 पासून 2 पर्यंत तर त्याची इंटेन्सिटी ही ॲज कम्पेअर टू दिस सेंट्रल इज मिनिमम असणार आहे. म्हणजे फक्त 0 लाच एक्साइटेड मधला 0 आणि ग्राउंड स्टेट मधला 0 हे जर एकत्र आले तर तिथंच किंवा तसं जर ट्रान्झिशन झालं तर तिथं आणि तिथंच फक्त त्याच पोझिशनला तुमचं इंटेन्सिटी ही मॅक्सिमम असणार आहे. तर हे फ्रँक कंडन प्रिन्सिपलनं तुम्हाला इथं दाखवलेलं आहे आणि म्हणून आपल्याला इथं ज्यावेळी म्हणून इथे आपल्याला हे पॅराबोलिक जे स्ट्रक्चर मिळतंय की नाही तर पीक जो मिळतोय की नाही तो बघा 0 लाच मिळालेला आहे. हे दोन हे इथली जी प्रोबॅबिलिटी किंवा इथला जो कर्व आहे ते एकमेकाला ओव्हरलॅप झालेला आहे आणि 0-0 ट्रान्झिशन झाल्यामुळं हे कुठं होतंय हे सेंटरला होते 0-0 ट्रान्झिशन आणि त्याच्यामुळं आपल्याला इथं हा पीक मिळालेला आहे पीक लाईक स्ट्रक्चर आणि हे जर झूम करून बघितलं तुम्ही तर इथं ते दाखवलेलं आहे. हे बघा हे जे इथले ट्रान्झिशन आहे तेच इथं दाखवले तर 0-0 जिथं झालेलं आहे ते मोस्ट इंटेन्स आहे. हे झूम करून आणखीन मी दाखवले. हे तुमच्या बुक मध्ये दिलेलं नाहीये. मयुरी उर्जिता आणि बाकीचे सगळे हे आता आपण फक्त बोलत होतो हे आता झूम करून इथं दाखवले. जिथं 0-0 ट्रान्झिशन झाले त्याची हाईट जास्त आहे. जिथं 0-1 ट्रान्झिशन झाले त्याच्यापेक्षा जरा कमी हाईट आहे. जिथं 0-2 ट्रान्झिशन झाले त्याच्यापेक्षा जरा कमी हाईट आहे. विच वन इज मोस्ट इंटेन्स? 0-0. राईट. इथं आपण फिगर मध्ये दाखवले झूम करून. तर हे बुक मध्ये नाहीये. हे तुम्हाला आणखीन समजावं म्हणून मी आणखीन वेगळ्या लँग्वेज मध्ये इथं पुट केलेलं आहे. सो दिस इज द ह्याच्यावरून आपण सांगू शकतो की कुठल्या ट्रान्झिशनची इंटेन्सिटी ही जास्त आहे आणि कुठल्याची नाहीये. सो नेक्स्ट the intensity of bands are directly follow from the Frank-Condon principle. For example, the absorption transition at room temperature give rise to intense progression of absorption bands corresponding to transition from V dash is equal to 0 and V dash is equal to 0, 1, 2. जर दोन्हीचा व्हॅल्यू आता डिफरंट असतील तर इथं काय असणार आहे मग अशीच बघितले प्रोग्रेशन असणार आहे. आता परत इथल्या एक्साइटेड आणि ग्राउंड स्टेट परत घ्यायची. मग आता जर त्या दोन्ही 0 इथं पण 0 असेल आणि इथं पण 0 असेल तर इट हॅव्हिंग मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी मॅक्सिमम इंटेन्सिटी and it is called as the sequence. But these two values are different. Then here is a progression. किती नवीन वर्ड आज आपण ऐकलेत. आजचं लेक्चर मला खूप म्हणजे असं हे वाटते इथं बरेच तुम्हाला माहिती मिळालेली आहे. बरेच वेगवेगळे वर्ड्स ऐकायला मिळाले. बऱ्याच वेगळ्या डेफिनेशन्स आपण इथं बघितलेल्या आहे. But during the emission transition, several vibrational levels with V dash is equal to 0, 1, 2 are highly populated and consequently the transition produce a large number of progression of emission bands. इथं ह्या व्हॅल्यू डिफरंट असल्यामुळे इथे तुम्हाला प्रोग्रेशन मिळणार आहे. जेवढ्या त्या प्रोग्रेशनच्या व्हॅल्यू ह्या नंबर ऑफ असतील तेवढं लार्ज प्रोग्रेशन तुम्हाला इथं मिळणार आहे. देन if the minima of two electronic states A and B lie just one above the other, when internuclear distance are practically remains same, a progression of absorption bands 0, 0, 1, 0, 2, 0 is obtained. आत्ताच आपण इथं या फिगर मध्ये बघितलेलं आहे की ते ट्रान्झिशन कसं भेटणार आहे. Otherwise part of transition will be observed. तर असं हे फ्रँक कोंडन प्रिन्सिपल इथं तुमचं आहे. ह्याच्यातून आपण इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करणार होतो. आता हे सगळं फिगर मधून मी तुम्हाला त्याचं मेकॅनिझम ते सगळं दाखवून दिलेलं आहे. ट्रान्झिशन दाखवून दिलेलं आहे. विच वन इज मोस्ट इंटेन्स हे सांगितलेलं आहे. आता परत आपण जे सांगितलं तेच सेम आहे. आता हे काय हे जादाचं मी टाकलं होतं तुमच्यासाठी समजण्यासाठी.
तर आता हेच आणखीन आपण इथं बघा आता सगळं मेकॅनिझम वगैरे फिगर वगैरे सगळं दाखवलेलं आहे. आता तुम्हाला काय